बघा विद्यार्थी मित्रांनो, SSGD सामान्य गणित आपण याच्या आधी म्हणजे परवा दिवशी पाठ घेतला होता बुद्धिमत्तेचा. आज घेणार आहोत गणिताचा. बघा प्रॅक्टिस सेट आहे. पहिला घेतो आपण 15 प्रॅक्टिस सेट, म्हणजे 15 प्रॅक्टिस सेट आपल्याला घ्यायचे आहे. त्याच्यापैकी आपला पहिला चालू आहे. आज आपला पहिला प्रॅक्टिस सेट गणित बुद्धिमत्ता संपून जाईल. उद्या आपला NTPCचा राहणार आहे 2 दिवस. त्याच्यानंतर परत GDचा राहणार आहे. बघा आता पहिलं गणित आहे 45 वजा 3 गुणिले कंसात 4 गुणिले 6 अधिक 12 भागिले 3 गुणिले 6 वजा 4 गुणिले 5 कंस पूर्ण अधिक 6. बघा का मान ज्ञात कीजिए. आता हे सोडवायचं कसं, आधी ब्रॅकेट सोडवायचा. कंचे भागू बे व माहिती आहे. कंचे भागू बे व क म्हणजे कंस, चे म्हणजे गुणिले, पा म्हणजे भागाकार, उ म्हणजे गुणाकार, बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी. त्यालाच आपण काय म्हणतो, बॉड मास. त्यालाच इंग्रजीमध्ये बॉड मास. ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन. या पद्धतीने पहिले कंस सोडवायचा. आता कंस सोडवायचा तर बघा याच्यामध्ये कंसामध्ये सर्वात आधी आपण काय सोडवायचं आहे, भागाकार. आता बघा इथं मी सोल्युशनमध्ये बाकी 45 वजा 3 गुणिला 4 गुणिला 6 अधिक, आता 3 न 12 भाग दिला तर किती, 4 गुणिला 6 वजा 4 गुणिला 5 ब्रॅकेट कंप्लीट अधिक 6. आता भागाकारानंतर, कारण पहिले ब्रॅकेट घेतलं, ऑफ नाही आहे, डिव्हिजन घेतलं ब्रॅकेटमधलं. आता घ्यायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. आता गुणाकार कोणचा, हा आहे सध्या ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेटमधलंच घेत आहे. बघा बाकी जसंच्या तसं 4 × 24 अधिक 4 × 24 वजा 4 × 5 20 अधिक 6. आता बघा या दोघांची बेरीज आहे 24 आणि 24 48 वजा 20 अधिक 6. आता ब्रॅकेट सोडवत आहे आपण सध्या. 45 वजा 3 गुणिला 48 मधून 20 गेले, 48 मधून 20 गेले किती राहिले, 8. 4तून 2 गेले 2 अधिक 6. आता याच्यामध्ये ब्रॅकेट झालं. आता इथं आहे वजाबाकी, इथं आहे गुणाकार, इथं आहे बेरीज. आधी गुणाकार सोडवायचा या पद्धतीनं. मग गुणाकार करू आपण. बघा 3 × 8 = 24, 4 हातच्याले 2, 3 × 2 = 6, 2 × 8 = 84 अधिक 6. आता बघा याचं चिन्ह अधिक आहे, याचं चिन्ह अधिक आहे. आता आपल्याला ॲडिशन म्हणजे बेरीज घ्यायची. ते समजण्यासाठी मी जवळ देतो. 45 अधिक 6 वजा 84. या दोघांची बेरीज 45 6 51 वजा 84. आता बघा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. 1तून 1 गेला 0, 8तून 5 गेले 3 आणि मोठ्या संख्ये 81 आहे, याचं मायनस. म्हणजे याचा आन्सर काय आहे, -30. -30 म्हणजे पर्याय क्रमांक काय आहे आपला, ए. अशा पद्धतीनं सोडवायचं. आता नंतर आलं, कारण आता आपलं पहिलं स्टार्टिंग आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला आता कोण्या पद्धतीनं आणि कसं सोडवतं ते सांगितलं. आता याच्यानंतर मी कंचे भागू बेवन बदमास लिहिणार नाही, ते तुमचं लक्षात असलं पाहिजे. बघा समोरचं नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. बघा नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय म्हटलेलं आहे, 36 मीटर पटू आ ज्यूट, ज्याला आपण ताग असं म्हणू. काय म्हणू, ताग. बेचने पर एक दुकानदार 12 मीटर पटुआ जूट म्हणजे ताग के विक्रय मूल्य के बराबर राशि का लाभ अर्जित करा. आता विक्रय मूल्य म्हणजे विक्री किंमत. विक्रय मूल्य म्हणजे विक्री किंमत, लक्ष असू देता. के बराबर राशि का लाभ अर्जित करता है, उसके लाभ का प्रतिशत ज्ञात कीजिए. म्हणजे टक्केवारीमध्ये त्याला किती फायदा झाला, नफा झाला. लाभ म्हणजे नफा, ते टक्केवारीत दाखवा. तर आपल्याकडे बघा हिंदीमध्ये फॉर्म्युला आहे, लाभ बरोबर विक्रय मूल्य मायनस क्रय मूल्य. क्रय म्हणजे खरेदी किंमत, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. शेकडा नफा असेल, नफा विचारला असेल नफा, तोटा विचारला असेल तोटा. बरोबर, नफा काढायचा असला तर नफा, तोटा काढायचा असला तोटा भागेला खरेदी किंमत गुणिले 100. तर आता बघा टोटल जूट किती आहे, पटुआ किती आहे आपल्याकडं, 36. टोटल किती आहे, काय म्हटलं, 36 मीटर पटुआ जूट बेचने पर, म्हणजे विक्री किंमत 36 मीटर आहे. एक दुकानदार 12 मीटर पटुआ जूट के विक्रय मूल्य के बराबर राशि का लाभ अर्जित करता है.
एवढं विकल्यानंतर त्याला 12 मीटर फुटवायचे तेवढा लाभ प्राप्त होते. लाभ म्हणजे नफा. किती? 12 मीटर. मग आपल्याला काय काढायचं आहे? खरेदी किंमत. खरेदी किंमत काय आहे? मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग आता नफा आहे 12, विक्री किंमत आहे 36, खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे. मग काय करू आपण? हे खरेदी किंमत डाव्या साईडला नेऊ, वजाची काय होईल? अधिक. हे 12 उजव्या साईडला आणू, अधिकचे काय होतील? वजा. बघा, खरेदी किंमत झाली अधिक, डाव्या साईडला. ही 36 जिथं आहे तिथंच आहे, 12 तिकडे नेले, अधिकचे काय झाले? वजा. मग 36 मधून 12 गेले, किती राहिले? 4, 2, म्हणजे त्याची खरेदी किंमत किती आली? 24 मीटर. बरोबर आहे. मग आता आपल्याकडे नंतरचा फॉर्म्युला काय? शेकडा नफा आहे म्हणून नफा, लाभ बरोबर नफा भागेला खरेदी किंमत गुणेला 100. आता नफा, नफा किती आहे? 12 मीटर. लाभ, खरेदी किंमत किती काढली? 24 गुणेला किती? 100. किंवा हे असंही लिहू शकतो आपण, 12 गुणेला 100 भागेला 24. 12 एक 12, 12 दुनी 24. मग काय राहिलं? 1 गुणेला 100 भागेला 2. 2 न भाग जाते, बे एक बे, बे पंच 10, बे शून्य 0. काय आलं? 1 गुणेला 50 भागेला 1, म्हणजे 50 एक 50 भागेला 1, म्हणजेच किती? 50%. म्हणजे किती? 50%. पर्याय क्रमांक डी. गणित फार महत्वाचे आहे, त्याच्यामुळे काळजीपूर्वक अभ्यासा, फॉर्म्युले पाठ करा, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. बघा काय म्हटलेलं आहे? कक्षा आयक्स म्हणजे कक्षा 9 और कक्षा 10 में छात्रों की संख्या क्रमशः 42 और 45 है, 42 आणि 45 आहे. कक्षा 9वीं और कक्षा 10वीं में लड़कों और लड़कियों की संख्याओं का अनुपात क्रमशः, बघा 9वी मध्ये आहे 9 पास आणि 10वी मध्ये 8 7. लड़को आणि लड़क्या म्हणजे हे पोरं हे पोरी, हे पोरं हे पोरी, हे 9वीचे हे 10वीचे, दोनों कक्षाओं में मिलाकर, म्हणजे दोन्ही कक्षा म्हणजे 9वीचे 10वीचे मिळून लड़कों की कुल संख्या, पोराची जेवढी टोटल असेल तेवढी दोन्ही वर्गा मिळून 9वी आणि 10वी, और लड़कियों की कुल संख्या, पूर्ण मुलींची टोटल 9वी 10वीची, याच्यामधलं अंतर ज्ञात किती आहे, म्हणजे व त्यांच्यामध्ये कितीचा फरक आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता बघा सोल्युशन. कक्षा 9, 9वी मध्ये किती मुलं आहे? 42. 9वी मध्ये किती मुलं आहे? 42. मग आता अंतर आहे लड़को आणि लड़की, त्यांचं गुणोत्तर किती आहे? बघा गुणोत्तर मुलं आणि मुलीचं 9वीचं किती आहे? 9:5. बघा आता आपल्याला काढायची आहे मुलं. मुलं काढायची आहे. टोटल विद्यार्थी किती आहे 9वी मध्ये? 42 गुणेला मुलांचं गुणोत्तर आहे 9 आणि गुणोत्तराची टोटल आहे 9 अधिक 5, म्हणजेच 42 गुणेला 9. 9 आणि 5 किती होता? 14. 14 एक 14, 14 गुणे 28, 14 त्रिक 42, म्हणजेच काय आलं? 3 गुणेला 9, 3 9 27. हे झाले आपले मुलं. कोण्या वर्गाचे? 9वीचे मुलं. आता मुली काढायच्या. टोटल विद्यार्थी किती आहे आपल्याकडं? टोटल विद्यार्थी आहे 42. 42 मधून मुलं 27 वजा केले 5, म्हणजे मुली किती राहिल्या? 15. या झाल्या 9वीच्या मुली. बघा दोघांची टोटल करू. 7 आणि 10 1202 आजचा लाईक म्हणजे व्यवस्थित. मुलं आले 27 9वीतले आणि मुली आल्या 15. सेम 10वीचं. सिमिलरली कक्षा किंवा वर्ग 10, हे एकूण मुलं किती आहे? 45. यांचं गुणोत्तर किती दिलेलं आहे? म्हणजे रेशो
मुलं आणि मुलींचा किती दिलेला आहे बघा 8:7. मग याच्यातले आता मुलं काढू. मुलं काढायची आपल्याला. टोटल आहे 45. 45 पैकी मुलांचा रेशो आहे 8 आणि एकूण 8+7. आता बघा 45 गुणिले 8, 8×7 15. बरोबर आहे. 15 × 15, 15×3 45. म्हणजे किती आलं 3 गुणिले 8. 3 × 8 आहे एकला काही 3 8 किती झाले 24. 24 हे काय आले मुलं. कोण्या वर्गाचे 10वीचे. आता मुली काढू आपण. टोटल किती आहे आपल्याकडं 45 विद्यार्थी पैकी 24 मुलं वजा केले 1 2. म्हणजे मुली किती राहिल्या 21 राहिल्या. कोण्या वर्गाच्या 10वीच्या. झालं. मग आता गणितामध्ये काय विचारलं दोनों कक्षाओं में मिलाकर लड़कों की कुल संख्या. दोन्ही वर्ग मिळून पोरांची संख्या. मग दोन्ही वर्ग मिळून 9वी आणि 10वी. मग 9वीतले मुलं किती आहे बघा. 9वीतले मुलं आहे 27 आणि 10वीतले मुलं किती आहे 24. दोघांची बेरीज 27 अधिक 24. 7 आणि 3 10 आणि 11 1 चला 51 झाले मुलं. तसंच आता मुली बघू. 9वीतल्या मुली किती आहे 15. 10वीतल्या मुली किती आहे 21. यांची टोटल 15 अधिक 21. 5 आणि 1 7 2 आणि 1 हे झाल्या मुली. एकूण 51 मुलं 36 मुली. मग यांच्यामधलं अंतर यांच्यामधलं डिस्टन्स यांच्यामध्ये किती फरक आहे. मग 51 मुलं आहेत टोटल आणि 36 मुली आहे वजाबाकी करू. त्यांची सबट्रॅक्शन केली. इथे राहिले 4. 11तून 6 गेले 5 राहिले. 4तून 3 गेले 1. म्हणजे त्यांच्यामधलं अंतर किती आहे 15. पर्याय क्रमांक डी. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट नंबरचं एक्झाम्पल आहे 12% गुणिले 4% गुणिले 60% गुणिले 2 गुणिले 10⁻6 का मान कितना होगा. एकदम इजी आहे बघा. पहिले गणित लिहून घेतो. 12% गुणिले 4% गुणिले 60% गुणिले 2 गुणिले 10⁻6. 12% म्हणजे 12/100. 4% म्हणजे 4/100. 60% म्हणजे 7/100 गुणिले 2. 10⁻6 म्हणजे एकावर किती शून्य 6. 1 2 3 4 5 6. 10⁻6 म्हणजे एकावर किती शून्य 6. लक्षात असू द्या. मग आता सोडवायचं कसं बघा. हे 12 गुणिले 4 गुणिले 7 गुणिले 2 गुणिले 1 1 2 3 4 5 6 भाग्याला 100 गुणिले 100 गुणिले 100. हे 2 हे 2 हे 2 शून्य हे 2 शून्य हे 2 शून्य हे 2 शून्य गेले तेव्हा घरी. इथं गुणाकार केला तर एकच येते. इथं एक येते. काही फरक नाही. म्हणजे राहिलं काय फक्त अंशात न्यूमरेटरमध्ये काय 12 गुणिले 4 गुणिले 7 गुणिले 1 न गुणलं तर तेवढंच येईल. मग आता बघा 12 यांचा गुणाकार 12×3 = 36 12×4 = 48 आणि 7×2 = 14 यांचा गुणाकार करू 48 14. 4×8 = 32 2 8 4 3 4 16 आणि 3 19. त्यानंतर 1 न गुणाच्या आधी फुल्ली किंवा शून्य 8 1 8 4 1 4 बेरीज 2 2 8 17 7 चला 1 4 2 6 किती आलं 672. 670 672 आहे पर्याय क्रमांक सी. अशा पद्धतीने इथं आपले क्वेश्चन झाले. व्हिडिओ फार लांब होणार आहे कारण खूप समजून सांगायला लागते. 1 तासाचा येऊ शकते 2 तासाचा येऊ शकते. बघा 112 सेंटीमीटर बाय 44 सेंटीमीटर बाय 25 सेंटीमीटर बीमाओं वाले एक ठोस धातु के बने आयताकार ब्लॉक को पिघलाया जाता है. म्हणजे या मापाचा एक
आयताकार ब्लॉक आहे तो वितळल्यानंतर और 35 सेंटीमीटर त्रिज्या वाले एक बेलन के रूप में ढाला जाता है. म्हणजे बेलन म्हणजे जे आपलं बेलन असतं त्या आकाराचं, म्हणजे थोडक्यात सिलेंड्रिकल टाईपचं असते. में ढाला जाता है. बेलन के वक्र पृष्ठफळ का क्षेत्रफळ, म्हणजे ते जे वक्र पृष्ठफळ आहे बेलनाच्या आकाराचं बनवलं, जे कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर त्याला म्हणतात. तर सेंटीमीटर वर्ग में ज्ञात कीजिए. पायची व्हॅल्यू घ्यायची सांगितली 22/7, 22/7. तर बघा, सर्वात आधी तुम्हाला मी सांगतो की हा आयताकार ब्लॉक कसा असते. समजण्यासाठी म्हणजे लांब झाला तो व्हिडिओ, काही अडचण नाही. हा असा आयताकार ब्लॉक असते. हे त्याची लांबी असते इथून इथपर्यंत, ही त्याची उंची असते आणि ही त्याची काय असते, रुंदी असते. हे झालं तुमचा आयताकार ब्लॉक, ज्याला आपण लंब इष्टिका चिती असं म्हणू. काय म्हणू? लंब इष्टिका चिती, क्यूबॉइड इंग्रजीमध्ये. आता बेलन के आकार का म्हटलं. आता बेलन के आकार का म्हणजे म्हटलं बघा, अशा पद्धतीचं याची ही त्रिज्या राहते, रेडियस आर दिलेली आहे 35 सेंटीमीटर, आणि ही याची राहते हाईट, उंची. ही उंची ही दिलेली आहे, याचे माप दिलेले आहे, याची त्रिज्या रेडियस दिलेली आहे, पण हाईट दिलेली आहे. मग आता सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, याला काय सांगा, बेलन की वक्र पृष्ठफळ का क्षेत्रफळ सेंटीमीटर स्क्वेअर में काढायचं. म्हणजे बा कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, ज्याला आपण वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ असं म्हणतो. त्याचा फॉर्म्युला आहे वृत्तचितीच्या वक्र पृष्ठफळाचा 2πr/h हा फॉर्म्युला आहे. पण आपल्याकडे 2 आहे, पाय आहे, आर आहे, परंतु h आहे का? नाही आहे. हाईट उंची नाही आहे. म्हणून हाईट उंची काढण्यासाठी सर्वात आधी या दोन फॉर्म्युल्याचा यूज करून, कारण काय झालेलं आहे की या ब्लॉक पासूनच हे बनलं, बरोबर आहे. म्हणजे जेवढं याचं घनफळ असणार आहे तेवढंच कशाचं घनफळ असेल, याचं, म्हणजे जेवढं क्युबाईडचं असेल तेवढंच कशाचं असेल, सिलेंडरचं घनफळ असेल, व्हॉल्यूम असेल. म्हणून आपण टाकलं वृत्तचितीचे घनफळ बरोबर लंब इष्टिका चितीचे घनफळ. म्हणजे हे बेलन के आकार का झालं आणि हे आपलं आयताकार झालं, बरोबर आहे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ क्युबाईड. आता याचा फॉर्म्युला, आता व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर वृत्तचितीचे घनफळ, याचा फॉर्म्युला आहे बघा, πr²h. काय फॉर्म्युला आहे? πr²h. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ क्युबाईड, याचा फॉर्म्युला आहे लांबी गुणेला रुंदी गुणेला उंची. याचा फॉर्म्युला हा आहे. मग आता याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहे, बघू. आता सोडू आपण. सोडवल्यानंतर आपल्याला याच्यावरून एच मिळणार आहे. आता तुम्ही म्हणसाल इथं एच आहे, इथे एच आहे. बघा, हे माप आहे क्युबाईडचे, आयताकारचे. याची उंची वेगळी असणार आहे, याची उंची वेगळी असणार आहे. बघू आता, सोडू आपण. लक्ष द्या. बघा, πr²h. पायची व्हॅल्यू किती सांगितली घ्यायची, 22/7. आरचा वर्ग, आर दिलेला आहे आपल्याला गणितामध्ये 35. वर्ग आहे म्हणजे 35 गुणेला 35. एच माहित नाही म्हणून जसंच्या तसं. इकडे एल बी एच, एल हा एल, हा बी, हा एच. 112
गुणिला 44 गुणिला 25. आता बघा व्यवस्थित करून घेऊ आपण. 22 गुणिला 35 गुणिला 35 गुणिला h भागिला 7 बरोबर 112 गुणिला 44 गुणिला 25. आता हे भागेला आहे 7, इकडे गेल्यानंतर यांना गुणेला, म्हणजे इथं की काय राहील 22 गुणिला 35 गुणिला 35 गुणिला h बरोबर 112 गुणिला 44 गुणिला 25 गुणिला 7 झालं. मग h ला हे सर्व भागेला आहे, तिकडे गेल्यानंतर गुणेला, म्हणजेच काय राहील h बरोबर 112 गुणिला 44 गुणिला 25 गुणिला 7 भागेला 22 गुणिला 35 गुणिला 35. आता बघा, आता आपल्याला भाग तोडायचे. 22 एक 22 22 दुनी 44 म्हणजे हा क्लिअर झाला. आता राहिलं बघा 7 एक 7 7 5 35 झालं. 5 एक 5 5 5 25 म्हणजे हाय क्लिअर झाला. आता राहिला फक्त हे 35. आता 5 3 15 25 5 5 25. आता बघा 5 एक 5 5 7 35 इथपर्यंत क्लिअर झाला. आता इथं राहिले 7. आता 7 ने 112 ला भाग जाते का बघू. 7 एक 7 8 9 10 11 12 5 2 56 नाही जात. मग आता इथपर्यंत भाग कटले आपले. h बरोबर काय आलं 112 गुणिला 2 भागिला 7. मग आता काय करू, यांचा गुणाकार 2 दुनी 4 2 1 2 2 1 2 भागिला 7. 224 ला 7 ने भाग जाते का बघू. 7 3 21 1 0 7 दुनी 14 म्हणजे h बरोबर किती आलं 32 सेंटीमीटर. उंची भेटली आपल्याला. उंची किती आली यांची हाईट 32 सेंटीमीटर. मग आता हाईट भेटली तर आपण याचं वक्रपृष्ठफळ काढू शकतो, परंतु ते कशात काढायचं सेंटीमीटरच्या वर्ग, त्याचं एकक ते राहते. बघा आता कसं काढतो. कर सरफेस एरिया ऑफ ए सिलेंडर म्हणजे वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ, ज्याला आपण SC ने डिनोट करतो. त्याचा फॉर्म्युला काय आहे 2 पाय आर एच. 2 पाय आर एच म्हणजे हे जे बेलनके आकार का म्हटलेलं आहे ते. मग आता फॉर्म्युल्यामध्ये 2 पाय आर एच आहे, त्याच्यामध्ये टाकून ती किंमत 2 पायची किंमत 22 भागिले 7 8 तर माहितच आहे आपल्याला 35 आणि एच आहे 32. मग भाग जाते 7 एक 7 7 5 35 म्हणजेच राहिलं काय 2 गुणिला 22 गुणिला 5 गुणिला 32. आता या दोघांचा गुणाकार या दोघांचा 22 दुनी 44 5 दुनी 10 0 5 3 15 आणि 1 16 म्हणजे 160 गुणिला 44 0 4 24 4 4 2 4 4 6 0 4 6 बेरीज करू 0 4 0 म्हणजे किती येतं आपलं 7040 सेंटीमीटरचा वर्ग म्हणजे पर्याय क्रमांक सी. बघा खूप महत्त्वाचे एक्झाम्पल आहे. वेळ जरी लागत असेल पण प्रॅक्टिस केल्यानं तुमचा वेळ वाचेल, कारण प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि अजून भरपूर वेळ आहे तुमच्या हातात, म्हणून सुरुवातपासून अभ्यासा. बघा नेक्स्ट नंबरचे एक्झाम्पल. साधारण ब्याज की एक निश्चित वार्षिक दर पर धनराशि पर प्राप्त मिश्रधन. आता मिश्रधन म्हणजे रास अमाउंट, राशि पैसा 4 वर्ष बाद रुपये
13,200 और 8 वर्ष बाद रुपये 16,400 होता है। उसी धनराशि पर 10% वार्षिक ब्याज, त्याच्यावरती किती टक्के वार्षिक ब्याज? 10% की दर से 3.1/5 वर्ष में प्राप्त साधारण ब्याज रुपये में ज्ञात कीजिए। म्हणजे सरळ व्याज काढायचं. काय काढायचं आहे आपल्याला? सरळ व्याज, ज्याला सिंपल इंटरेस्ट, PRT भागेला 100. सरळ व्याज बरोबर MDK भागेला 100, मुद्दल गुणिला दर गुणिला मुदत भागेला 100. परंतु आपल्याकडं गणितामध्ये हा प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल नाही आहे. मुद्दल दिलेला आहे का? नाही. तर मुद्दल असतं तर आर दिलेला आहे, रेट दिलेला आहे 10%, टी माहिती आहे 3.5 वर्ष, पी नाही आहे म्हणून त्यासाठी पहिले आपल्याला पी काढणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरच आपल्याला एक्झाम्पल सोडवता येईल. बघा मग 4 वर्षानंतर मिळणारे मिश्रधन. 4 वर्षानंतर किती भेटलं? 13,200. 8 वर्षानंतर किती भेटलं? 16,400. मग त्यांच्यामध्ये व्याज किती गेलं 4 वर्षात? 4 वर्षातलं व्याज 16,400 वजा 13,200. 0 0 4 2 गेले 2, 6 3 गेले 3. त्याच्यावरती व्याज किती प्राप्त झालं 4 वर्षात? 3,200. हे झालं व्याज. आता बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. हेच जर हिंदीमध्ये लिहायचं, राशीला आपण काय म्हणू? मिश्रधन. मिश्रधन बरोबर याला मूलधन अधिक ब्याज म्हणजे व्याज. मग आता बघा रास जी आहे ती किती? 13,200. रास किती आहे आपली? 13,200. मूलधन म्हणजे मुद्दल माहिती नाही आपल्याला, जसंच्या तसं, अधिक व्याज. व्याज किती? 3,200. मग हे डाव्या साईडला आणले, अधिकचे काय झाले? वजा. 13,200 वजा 3,200 मुद्दल. मग दोघांची वजाबाकी केली तर मुद्दल म्हणजेच ज्याला आपण प्रिन्सिपल पी असं म्हणतो, किती आले? 10,000 रुपये झालं. आता मुद्दल भेटलं आर दिलेला आहे गणितामध्ये 10%. दिसते तुम्हाला? हा 10% म्हणजे 10. आर दिलेला आहे 10. त्याच्यानंतर दर म्हणजे टी किती आहे? 3.1/5. बघा हे कसं करायचं? 3×5 15 म्हणजे 3 गुणिला 5 अधिक 1 भागेला 5. 3×5 15, 15 ने 16/5. ही याची फोड झाली. मग आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला मुदत भागेला 100. मुद्दल किती काढला आपण? 10,000, 10,000. दर किती आहे? रेट 10. किती आहे? 16/5 आणि हे 100 तर आहे 16/5 म्हणजे, किंवा मी असं सांगतो तुम्हाला, तुमच्या लक्षात येईल. गुणिला 16/5 आणि गुणिला 100 तर आहे. झालं. मग काय झालं बघा, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 5 1 5, 5 2 इथं तर 1 राहिला म्हणजे काही नाही. मग अंशामध्ये न्यूमरेटरमध्ये काय? फक्त इथं 100 गुणिला 2 गुणिला 16. हे 100 जशी आहे तसे, किंवा 100 दुनी 200 गुणिले 16. 16 0 0 16 0 0 16 दुनी 32. म्हणजेच
3200. तर 3.1/5 वर्षामध्ये त्याला व्याज किती प्राप्त होते? साधारण व्याज सिंपल इंटरेस्ट 3200 रुपये. पर्याय क्रमांक 1. बघा काय म्हटलं, एक बल्लेबाज ने 124 रन बनाए जिसमें 6 चौके और 10 छक्के शामिल थे. उसके कुल स्कोर में से कितने प्रतिशत रन विकेटों के बीच दौड़कर बनाए गए? म्हणजे बा विकेटच्या मधात धावून त्यांना किती रन काढले हे आपल्याला काढायचं आहे टक्क्यामध्ये. पर्सेंटेज दिलेला आहे. आता बघा हे एक्झाम्पल तुमचे असे आहे, कारण सर्व गणित तर काही तुम्हाला सोपी येणार नाही पेपरमध्ये. सर्वात सोपी येतील, थोडे मीडियम येतील आणि शेवटचे जे 5-6 गणित असतात ते गणित खूप म्हणजे एवढे कठीण नाही, परंतु त्याच्यापेक्षा लेवल हार्ड राहणार. त्याच्यामुळे प्रत्येक गणिताची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस सेट चालू आहे, चांगला अभ्यास करा. 15 प्रॅक्टिस सेट घेणार आहे, तुम्हाला काहीच अभ्यासाची गरज नाही. गणित बुद्धिमत्ता तुमचं इथंच क्लिअर होऊन राहिलं GD वालीचं. तर बघा सर्वात आधी आपण टोटल रन किती आहे, एकूण रन किती आहे 124. आता 6 चौके. आता चौक्याचे रन पाहू आपण. चौक्याचे रन किती चौके आहे त्याचे 6. चौका म्हणजे 4. 6 चूक 24 रन झाले चौक्याचे. छक्क्याचे रन पाहू. छक्के किती मारले त्यानं 10. छक्के म्हणजे 6 10 असं 60 रन झाले त्याचे छक्क्याचे. मग आता एकूण रन किती आहे आपल्याकडं 124 मधून चौक्याचे 24 अधिक छक्क्याचे 60. 124 वजा इथं 4 6 म्हणजे 84 रन त्याचे कशाचे झाले चौक्यान छक्क्याचे. मग 124 मधून 84 इथं 0 पारातून 8 गेले म्हणजे 40 रन त्यानं कशानं काढले, धावून काढले. कसे काढले, धावून. त्याला आपण दौडकर बनाए गए विकेटों के बीच में. मग आता आपल्याला काय म्हटलेलं आहे पर्सेंटेज मध्ये काढायचं आहे. तर बघा कसं काढायचं. एकूण रन आहे आपले 124 पैकी धावून काढलेले रन आहेत 40. 100ला किती बरोबर आहे. म्हणजे बघा 40 गुणिला 100 भागेला 124. भाग जाते देऊन टाकू. 2चा देऊ पहिले, बेदुनी 4 बेशून्य 0 बेसक 12 बेदुनी 4. परत 2चा बेत्रिक 6 बेक बे बेशून्य 0 झालं. अंशामध्ये काय आलं 10 गुणिला 100 भागेला 21. म्हणजे हे किती झाले, किती शून्य आहे 2 आणि 1 3. सरळ 1 2 3 भागेला 21. तर आपल्याला या फॉर्ममध्ये एवढं उत्तर आहे, तर आपलं या फॉर्ममध्ये काढायचं. मग आता या फॉर्ममध्ये काढायचं तर 1000ला 21 न भाग देऊ. 31 त्रिक 3 1 3 3 त्रिक 9 93. 10 2 3 7 इथं 0 खाली घेतलं 0 70. 31 दुनी 1 बे 3 दुनी 6 8 0. बघा आता काय हे कसं लिहायचं बघा. आपण भाग कितीने दिला 31 बरोबर आहे. समोर येतील 32 आणि बाकी किती उरले 8. हे त्याचं उत्तर आहे 32.8/31 म्हणजे पर्याय क्रमांक डी. बघा एक व्यक्ति 1600 मीटर लंबे मार्ग को 4 मिनट में पार करता है. उसकी 4 किलोमीटर पर आवर में कितनी है. किलोमीटर प्रति तासामध्ये काढायचा आहे. एक व्यक्ती किती चालत आहे बघा 1600 मीटर चालत आहे आणि 1600 मीटरसाठी त्याला किती मिनिट लागत आहे 4 मिनिट. भाग देऊ 4 चूक 16 4 0 0 म्हणजे एका मिनिटमध्ये तो किती चालत आहे 400 मीटर. एका मिनिटामध्ये किती चालत आहे 400 मीटर. मग एका घंट्यात किती झाले, एका घंट्यात किती झाले. 1 घंटा म्हणजे किती मिनिट होतात 60 मिनिट बरोबर आहे. मग आता एका तासात तो किती झाले 400 मीटर एका मिनिटात चालते गुणिले 60 मिनिट. म्हणजे बघा 1 2 3 शून्य दिले सरळ
6×24 24,000 मीटर. हे झाले 24,000 मीटर. आता 24,000 मीटर झाले. मीटरचे आपल्याला काय करायचं आहे, किलोमीटर मध्ये. आपल्याला माहिती आहे 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर, 1,000 मीटर. म्हणजे बघा 24,000 भागीला 1,000. हे शून्य आहे, शून्य आहे, शून्य आहे, शून्य आहे, शून्य तेव्हा 24 भागीला 1 म्हणजे किती आलं, 24 किलोमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक सी. रवि और सुमित के वेतनों का अनुपात 4:5 है। यदि उनमें से प्रत्येक के वेतन में रुपये 6,000 की वृद्धि होती है, म्हणजे याचा रेशो आहे, त्यांच्या जो पगार आहे त्यांचा गुणोत्तर आहे 4 आसपास, आणि प्रत्येकाच्या पगारामध्ये जर 6,000 रुपयाची वाढ झाली तो उनके वेतनों का नया अनुपात, त्यांचं जे वेतन पगार आहे त्यांचा जो नवीन रेशो आहे, गुणोत्तर आहे, ते 35:40 होते. तर सुमितचं आपल्याला बडा हुआ वेतन ज्ञात कीजिए. म्हणजे सुमितचा वाढलेला पगार काय. सरळ सरळ समजा रवी व सुमितचा पगार 4x व 5x रुपये आहे. रवीचा 4x, सुमितचा 5x आहे. मग आता दिलेल्या अटीनुसार मग आता अट काय दिली आपल्याला, आता पहिला आहे रवी भागेला दुसरा आहे सुमित. बरोबर आहे, हे यांचं गुणोत्तर आहे. रवी सुमित अट काय म्हणते, रवीसाठी 4x, याच्या पगारात वाढ झाली 6,000 रुपये. सुमित आहे 5x, याच्या पगारात वाढ झाली 6,000 रुपये. आणि वाढ झाल्यानंतर नवीन जे गुणोत्तर आहे, रेशो आहे, तो किती येते, 35:40 झालं. हा पॉइंट लक्षात घ्या. मग यांचा तिरपा गुणाकार केला बघा कसा, 40 गुणेला 4x अधिक 6,000 बरोबर 35 गुणेला 5x अधिक 6,000 झालं. 40 या पूर्ण ब्रॅकेटला गुणेला 35 या पूर्ण ब्रॅकेटला. मग आता गुणाकार करू वेगवेगळं. 40 गुणेला 4x अधिक 40 गुणेला 6,000, इकडे बरोबर 35 गुणेला 5x अधिक 35 गुणेला 6,000. मग काय करू, 4 0 0 4 चूक 16 160x. हे किती शून्य आहे, 3 आणि 4 1 2 3 4 आणि 6 चूक 24 म्हणजे 2,40,000. 4 0 0 4 चूक 16 160x अधिक 3 आणि 4 शून्य आहेत 1 2 3 4 आणि 6 चूक 24. इकडे तसंच हा x 5 5 25 5 7 4 2 5 15 2 17 175x अधिक 3 शून्य आहेत त्याले 1 2 3 6 35 शून्य 4 3 37 18 3 21 2,10,000. मग आता काय करू बघा, हे 160 इकडे घेऊन जाऊ, x अधिकचे काय होतील वजा, हे इकडे आणू अधिकचे काय होतील वजा. म्हणजे बघा नंतरची स्टेप कशी राहील, 2,40,000 वजा 2,10,000 बरोबर 175x वजा 160x. मग यांची वजाबाकी केली, इकडे किती आले 30,000. यांची वजाबाकी केली x 5 15x बरोबर आहे 15x. म्हणजेच याला आपण कसं लिहू, 15 गुणेला x समजा. मग x ला 15 गुणेला आहे, इकडे आणल्यानंतर याला कशाला जाईल भागेला, म्हणजे 30,000 भागेला 15 बरोबर x. 15 1 15 15 2 30 उरले 3 शून्य. म्हणजेच x बरोबर किती आले 2,000 रुपये. मग x ची व्हॅल्यू आली 2,000 बरोबर आहे. x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आपल्याला काय विचारलं गणितामध्ये, सुमित का बडा हुआ वेतन. मग सुमित हा आहे
बढावा वेतन काय आपलं 5x अधिक 6 सुमितचं काय घेतलेलं आहे आपण 5x अधिक 6,000. जर रवीचं विचारलं असतं तर 4x अधिक 6,000, परंतु आपल्याला सुमितचं विचारलं, जेवढं विचारलं तेवढं सुमित. हा 5 गुणिले 1 ची व्हॅल्यू आहे 2,000 अधिक 6,000 आधी गुणाकार करा 5 दुनी 10,000 अधिक 6,000. 10,000 आणि 6,000 किती झाले 16,000 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक ए. बघा प्रश्न आहे, नववा की दहावा काय माहिती. जब विक्रय मूल्य में विक्रय मूल्य म्हणजे विक्री किंमत रुपये 132.60 की वृद्धी होती है, वृद्धी म्हणजे वाढ होती, तो 10.1 टक्के की हानी म्हणजे नुकसान 11.3 टक्के लाभ में परिवर्तित हो जाती है, तो वस्तु का क्रय मूल्य रुपये में ज्ञात कीजिए. म्हणजे क्रय मूल्य म्हणजे खरेदी किंमत. खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे आणि विक्री किंमत आहे, विक्रय मूल्य म्हणजे विक्री किंमत. आता आपल्याला माहीतच नाही आहे, मग आपण घेऊ समजा वस्तूची खरेदी किंमत म्हणजेच क्रय मूल्य काय घेऊ एक्स, काय घेऊ एक्स रुपये, माहीत नाही ते एक्स घेऊ. मग या एक्स रुपयाच्या गुणेला सांगा पहिले किती आहे 10.1 अधिक 11.35% होऊन वृद्धी कितीची होते, वाढ कितीची होते 132.60. आता बघा हे कसं सोडवायचं. एक्स गुणेला 10 दुनी 20, 20 आणि 21, 21 भागेला 2. आता मी काय करतो हे कॉमन घेतो पर्सेंट अधिक 11 55, 55 ती 58 भागेला 5 टक्के घेतो इकडं कॉमन 132. आता एक्स तो गुणेला आहेच. मग आता काय करू यांचा तिरपा गुणाकार करून दर्शवावी. कसा बघा 5 गुणेला 21, 5 गुणेला 21 अधिक 2 गुणेला 58 भागेला छेदाछेदाचा गुणाकार 2 गुणेला 5. पर्सेंटेज कॉमन घेतले किंवा या पर्सेंटेजच्या ऐवजी म्हणजे 100 1 भागेला 100 बरोबर 132.60. ठीक आहे. आता टक्क्याच्या ऐवजी 1 भागेला 100 घेतले. तर बघा एक्स गुणेला गुणाकार करू 5 1 5, 5 दुनी 10 अधिक 8 16 7 अधिक 5 10 ने 11 116 भागेला 2 5 10 गुणेला 1 भागेला 100 बरोबर 132.60. एक्स गुणेला या दोघांची बेरीज 6 आणि 5 11 1 हातचाला 1 1 आणि 1 2 1 आणि 1 2 221 भागेला 10 गुणेला 1 भागेला 100 बरोबर 132.60. मग आता हे व्यवस्थित केलं तर बघा कसं होईल. एक्स गुणेला 221 10 गुणेला 100 कारण 1 ला केलं 132.60. हे भागेला आहे तिकडे गुणेला नाही यांचा गुणाकार करून देऊ. हे किती येतील आपले 221 एक्स भागेला किती 0 1 8 3 सरळ 3 0 द्या 132.60. हे भागेला आहे तिकडे गुणेला म्हणजे 221 एक्स 132.60 गुणेला 1000 221 एक्स हे बघा हे 132.60
दिले किती शून्य आहेत? 3 शून्य दिले. 1 2 3 दशक चिन्ह 2 घरानंतर. म्हणजेच आपली ही संख्या काय झाली? 221x बरोबर 1,26,600. x ला 221 गुणेला आहे, तिकडे गेल्यानंतर भागेला. 221 ला 6 न भाग देऊ. 6 12 1326. म्हणजे इथं गेला 6चा भाग, उरले किती? 2 शून्य. म्हणजे x बरोबर किती आहे? 600 रुपये. आणि तेच काय आपलं वस्तू का क्रय मूल्य, जे आपण x घेतलं होतं 600. म्हणजे पर्याय क्रमांक डी. बघा 11 नंबरचं. 725 मीटर लंबी एक ट्रेन 235 मीटर लंबी सुरंग को 48 सेकंड म्हणजे 48 सेकंदात पार करती है. ट्रेन की चाल ज्ञात करे. बघा 725 मीटर लांबीची ट्रेन आहे, जे 235 मीटर लांबीच्या सुरंगीला 48 सेकंदात क्रॉस करते. तर तिची चाल, चाल म्हणजे स्पीड, स्पीड वेग, बरोबर आहे. फॉर्म्युला आपल्याकडं काय? वेग बरोबर अंतर भागेला वेळ. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. याला चाल इज इक्वल टू अंतर अपॉन समय असंही म्हणू आपण. तर किलोमीटर प्रति तासामध्ये आपल्याला काढायचं आहे. दिलेलं कशामध्ये आहे? मीटर पर सेकंद मध्ये. किलोमीटर पण तासामध्ये काढायचं. पहिले बघा ट्रेनची लांबी, ट्रेनची लांबी किती आहे? 725 मीटर. त्याच्यानंतर बोगद्याची लांबी म्हणजे सुरंग, बोगद्याची लांबी किती आहे? 235 मीटर. मग एकूण ट्रेननं कापलेलं अंतर, एकूण ट्रेनने कापलेले अंतर, मग टोटल किती कापलं? 725 अधिक 235. 5 आणि 5 10 शून्य, 1 4 2 6 7 2 9. म्हणजे किती अंतर कापलं रेल्वेने? एकूण 960 मीटर. मग फॉर्म्युला आहे आपल्याकडं काय? वेग बरोबर अंतर भागेला वेळ, ज्याला आपण काय म्हणू? चाल इज इक्वल टू अंतर अपॉन समय हिंदीमध्ये. तर बघा मग आता अंतर तर काढलं आपण किती? 960. वेळ किती लागला तिला? 48 सेकंद. हे झालं मीटर आणि सेकंद मध्ये, पण आपल्याला काढायचं कशामध्ये आहे? किलोमीटर प्रति तास मध्ये. ज्या वेळेस मीटरचं सेकंद मध्ये दिलेलं असेल आणि आपल्याला किलोमीटर पर आवर करायचं असेल, तर मीटरच्या पर सेकंदला 18/5 न गुणायचं. 18/5. आणि किलोमीटर पर आवरचं जर मीटर मध्ये सेकंद मध्ये करायचं असेल तर 5/18. एवढं लक्षात असू द्या हा पॉईंट. बघा शोधू आपण. भाग जाते 48 1 48, 48 दुनी 96 0. 5 1 5, 5 चूक 20. म्हणजे राहिलं काय? 4 गुणिले 18, 8 चूक 32 2, 8 4 3, 4 1 4 3 7. म्हणजे 72 किलोमीटर प्रति तास तिचा वेग होता. म्हणजे पर्याय क्रमांक डी 72 किलोमीटर पर आवर. बघा इंटरेस्टिंग गणित है. पी क्यू और आर किसी कार्य को अकेले करते हुए क्रमशः 10 दिन 20 दिन और 30 दिन में पूरा कर सकते हैं. यदि क्यू और आर एक एक दिन छोड़कर पी की सहायता करते हैं, क्यू आणि आर ने एक एक दिवस सोडला आणि पी ची जर मदत केली तो उस कार्य को कितने जल्दी पूरा किया जा सकता है, किती दिवसात ते काम पूर्ण केलं जाईल. मग बघा पीचं एका दिवसाचं काम काय होईल? पीचे एका दिवसाचे काम 1/10.
क्यूचं एका दिवसाचं 1/20, आरचं एका दिवसाचं काम 1/30. मग आता पी अधिक क्यू एका दिवसाचं काम काय होईल? पी अधिक क्यू. पी आहे 1/10, क्यू आहे 1/20. तिरपा गुणाकार करून लसावी. बघा 20 एक 20. एक स्टेप वाढवतो. 20 गुणेला 1 अधिक 1 गुणेला 10 भागेला 10 गुणेला 20. 20 एक 20, 10 एक 10 भागेला 200. 30 भागेला 200. 0 0 किती आलं? 3/20. पी आणि क्यूचं झालं. आता पी आणि आरचं एका दिवसाचं बघा. पी आणि आरचं. पी आहे 1/10, आर आहे 1/30. सेमीच कंडिशन. आता डायरेक्ट 30 एक 30, 10 एक 10, 30 10 आहे 300, म्हणजे 40/300. ठीक आहे. किती आलं? 4/30. याला एका दिवसाचं. आता पी क्यू आरचं 2 दिवसाचं. पी अधिक क्यू अधिक आर किती दिवसाचं? 2 दिवसाचं. हे 1 दिवस, हे 1 दिवस, असे 2 दिवस. एका दिवसाचं किती आलं? 3/20. त्याचं याचं 4/30. मग यासारखं 30 3 90, 4 दुनी 8 म्हणजे 80 भागेला 600. 9 8 17, 0 170 भागेला 600. 0 0 किती आलं? 17/60. हे किती दिवसाचं झालं? 2 दिवसाचं. आता 6 दिवसाचं. 6 दिवसाचं बघा. आता 6 दिवसाचं. पी अधिक क्यू अधिक आर 6 दिवसाचं. आता 6 दिवसाचं कसं? हे आलं 2 दिवसाचं. 17/60 गुणेला 6 दिवस म्हणजे गुणेला 3, 3 दुनी 6, कारण हे 2 दिवसाचं आहे. याला किती न गुणा लागेल? दिवसाला 3 दुनी 6, म्हणजे किती दिवसाचं येईल आपलं? 6 दिवसाचं. मग 6 दिवसाचं बघा. 17 त्रिक 51, 17 गुणेला 3 भागेला 17 त्रिक 51 भागिले 60. इथपर्यंत झालं. मग आता काय होईल? हे झालं 6 दिवसाचं. आता राहिलं 7व्या दिवसाचं. आता राहिलं 7व्या दिवसाचं. याच्यामध्ये काम कोण करेल? पी आणि क्यू. आणि पी आणि क्यूनं काम जर केलं, पीचं बघा. पी आणि क्यूनं काम केलं किती आहे? 3/20. 3/20. आणि हे काय झालं? आता 1 दिवस राहिला. टोटल काय आलं आपलं? 6 दिवसाचं 51/60, म्हणजे टोटल 60 दिवस आहे. 60 दिवसापैकी 51 दिवस झाले, म्हणजे उरले किती? 9 दिवस. उरले किती? 60 दिवसापैकी 9 दिवस. मग आता बघा हे कसं करू आपण. 9/60 गुणेला काय होईल? 20 अंशात जातील, छेदात काय येतील? 3. म्हणजे हे 9 गुणेला 20, 60 गुणेला 3. मग 20 एक 20, 20 त्रिक 60, 9 एक 9, 3 त्रिक 9, 9 एक 9. हे आला 1 दिवस. हा काय आला आपला? किती दिवस आला? 1 दिवस. आणि इथं किती दिवसाचं काढलं आपण? इथपर्यंत 6 दिवसाचं. हे 6 दिवस अधिक 1 दिवस बरोबर ते काम किती दिवसात पूर्ण होईल? 7 दिवसात. तो उस कार्य को कितने जल्दी पूरा किया जा सकता? 7 दिन में पूरा किया जा सकता. पर्याय क्रमांक 3 नंबर म्हणजे सी. बघा 13 नंबरचा आहे. एक निश्चित धनराशि 12% वार्षिक ब्याज की दर से 2.5 वर्षा 2.51/2 वर्षों में रुपये 9,982.50 हो जाती है, जबकि ब्याज की गणना 10 मासिक चक्रवृद्धि आधार पर. बघा काय म्हटलेलं आहे इथं. व्याजाची जे आकलन आहे, गणना आहे, ती कशी करायची? आपल्याला 10 महिन्याच्या नुसार करायची आहे. आधार पर की जाती है.
धनराशि रुपये में ज्ञात कीजिए म्हणजे बघ किती म्हणजे आपल्याला काढायचं धनराशि. बघू आता. आता आपल्याला पहिले काय करायचं आहे व्याजाचा दर म्हणजे आर. व्याजाचा दर म्हणजे आर काढायचा आहे. तर आर 12% दिलेला आहे. किती आहे 12%. 12% दिलेला आहे परंतु हा वार्षिक आहे 12%. आपल्याला काय सांगितलं 10 महिन्याच्या गणनानुसार. मग बघा हे 12 गुणेला 12 महिन्यापैकी किती महिने 10 महिने. 12 एक 12 म्हणजे हा किती टक्के झाला आपला व्याजाचा दर 10%. इथं तुमच्या हा मुद्दा लक्षात आला पाहिजे. गणित कसं विचारलं जबकि ब्याज की गणना 10 मासिक म्हटलं लक्ष असू द्या. त्याच्यानंतर अजून काय काय दिलेलं आहे आपल्याला राशी. त्याच्यानंतर बघा दर रेट. आता वर्ष नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स ज्याला आपण वर्ष असं म्हणू जे n दर्शक असतो. तर किती आहे 2.51 बेदुनी 4 आणि 5 भागेला 2 म्हणजे बघा सरळ सरळ किती 2 वर्ष 6 महिने. टोटल किती महिने होतात 2 वर्षाचे 12 आणि 12 24. 24 आणि 6 किती 30 महिने. बरोबर आहे. आता हे 30 महिने का घेतलं कारण आपल्याला महिन्यामध्ये दिलं. तेच भागेला किती मासिक आहे 10. 30 भागेला 10 0 0 घटलं म्हणजे किती मासिक झाले असे आपले 3 मासिक झाले. म्हणजे एन किती झाला आपला 3. आणि ए दिलेला आहे आपल्याला किती 9,982.50. फॉर्म्युला आहे ए बरोबर पी गुणेला 1 अधिक आर भागेला 100 याचा घातांक. हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आता किंमत टाकू. ए ची किंमत 9,982.50 बरोबर. पी काढायचा आपल्याला धनराशी माहिती नाहीये जसाच्या तसा. 1 अधिक आर. आर किती आहे रेट 10 भागेला 100 आणि 3 मासिक आहे म्हणजे एन येईल आपला 3. मासिक किती आहे अशा 10 महिन्याचा आहे असं 30 महिन्याचे 3 झाले आपले. हा मग आता बघा पहिले हे सोडून घ्या तुम्ही. पी गुणेला 1च्या छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 आहे अधिक 10 भागेला 100. इथं भाग कट्टे काटला तर काटून टाकू. चा घातांक 3. 1 भागेला 1 अधिक 1 भागेला 10 याचा घातांक 3. हे सोडू तिरपा गुणाकार करून लसावी. 10 1 10 1 1 1 छेदा छेदाचा गुणाकार 10 1 10 3. पी गुणेला 10 ने 11 भागेला 10 याचा घातांक 3 म्हणजे पी गुणेला आहे किती वेळा 11 भागेला 10 गुणेला 11 भागेला 10 गुणेला 11 भागेला 10. हेच कसं लिहू आपण पी गुणेला 11 गुणेला 11 गुणेला 11 भागेला 10 गुणेला 10 गुणेला 10. आणि इकडे काय आलेलं आहे 9,982.50. हे भागेला इकडे आणल्यानंतर गुणेला काय होईल 9,982.50 गुणेला. आता बघा यांचा गुणाकार केला हा 1 किती शून्य आहे 3 दिले 1 2 3 म्हणजे 1000 बरोबर. इकडे काय येईल पी गुणेला आता 11 गुणेला 11 किती होतात 121 गुणेला 11 झालं. मग आता यांचा गुणाकार कसा करायचा ही संख्या जशी तशी लिहा 9,9,8,2,5,0 लिहिली. किती शून्य आहेत 1 वर 3 शून्य वाढून द्या सरळ 1 2 3 दशक चिन्ह 2 घरानंतर बरोबर. पी गुणेला 121 गुणेला 11 यांचा गुणाकार करून घ्या. आता काय झालं हे 0
दशक चिन्हानंतर शून्याला काही नाही, म्हणजे किती आलं ती संख्या आपण लिहून घ्या. 99ला 82,500 बरोबर पी गुणिला यांचा गुणाकार 11 1 11शी 1 हातचा आला 1 11 2 22 आणि 1 23शी 3 हातच्याले 2 11 1 11 आणि 2 12 13 पीला 1331 गुणिला इकडे आणल्यानंतर भागेला म्हणजे 99,82,500 भागेला 1331 ही बरोबर. मग आता यांचा भागाकार करायचा. आता भागाकार कुठं करता, भागाकार आता इथं करतो मी. हे मोडतो. नव्याण्णव 82,500 भागेला 1331 7 7 1 1331 7 7 1 7 7 21 1 2 7 21 22 23 3 2 7 1 7 2 9 9,311 1 7 6 0 खाली घेतला 5 1331 5 5 1 5 5 2 5 4 5 15 7 5 5 1 6 6,000 5 1 5 5 3 15 5 4 5 15 16 7 5 1 5 1 6 बघा इथं आपला गुणाकार चुकला. 7 1 7 पाहिजे 7 1 21 1 4 2 7 1 22 23 7 1 7 2 म्हणजे 9,317 येतात. इथं एक चुकी झाली की सर्व प्रॉब्लेम होऊन जाते. 12तून 7 गेले 5 राहिले. इथं 8तून 2 गेले 6 राहिले. 9तून 3 गेले 6 राहिले. खाली घेतले 5 6,655 भाग गेला 5 0 0 आणि म्हणजे किती 0 0 म्हणजे किती आलं. ही जर प्रिन्सिपल आहे मुद्दल आलं की किती 7,500 रुपये धनराशी. पर्याय क्रमांक सी. जर अशी खूप सर्व गणित बिघडून टाकते. बघा काय म्हटलेलं आहे. एक कुर्सी का अंकित मूल्य म्हणजे छापील किंमत, त्याच्यावरती 10% 10% छूट के बाद ₹720 में बेची जाती है. कुर्सी का क्रय मूल्य खरीदी किंमत ₹640 है. यदि इसे अंकित मूल्य पर बेचा जाए तो लाभ प्रतिशत क्या होगा. बघा काय म्हटलेलं आहे. एका खुर्चीची जे खुर्ची आहे त्याची छापील किंमत जी आहे ती 10% सूट देऊन 720 रुपयामध्ये विकली जाते. तर जी खुर्ची आहे त्याचं क्रय मूल्य म्हणजे खरेदी किंमत तिची 640 रुपये आहे. तर इथे जर अंकित मूल्य म्हणजेच छापील किमतीवरती विकलं जात असेल तर तुमचा जो नफा असेल तो नफा तुम्ही पर्सेंटमध्ये काढा. तर आपल्याला कुर्सीचं अंकित मूल्य नाही, अंकित मूल्य ज्याला आपण छापील किंमत म्हणू. काय म्हणू, छापील किंमत माहित नाही. ते घेतलं X रुपये. काय घेतलं X रुपये. मग याच्यावरती किती दिलं म्हणते 10% सूट दिली. आता समजा ती वस्तू 100 रुपयाची आहे. 100 रुपयामधून तुम्हाला 10% जर सूट दिली, 100 मधून 10% सूट दिली तर 100 पैकी किती 90. म्हणजेच काय होईल X गुणिला 90 भागेला 100 बरोबर ती वस्तू केवढ्याला विकली 720 रुपयाला. हे भागेला इकडे गेल्यानंतर गुणिला म्हणजे X गुणिला 90 720 गुणिला 100. Xला 90 गुणिला तिकडे गेल्यानंतर भागेला 720 गुणिला 100 भागेला 90. 9 0 0 कटले 9 1 9 9 8 72 म्हणजे X बरोबर 8 गुणिला 100. X बरोबर 800 रुपये म्हणजे त्याची जी छापील किंमत आहे ती किती आहे 800 रुपये.
मग 800 रुपये त्याची छापील किंमत आहे. तर आपल्याला लाभ नफा किती झाला? छापील किंमत आहे 800 रुपये, बरोबर आहे. आणि 800 रुपयाची वस्तू आपण केवढ्यात देत आहोत? 640 रुपयात देत आहोत. 10तून 0 10तून 4 गेले 6, 8तून किती गेले? 7 गेले, राहिला 1. म्हणजे लाभ किती भेटला आपल्याला? 160 रुपये. लाभ किती भेटला? 160 रुपये. मग शेकडा नफा, शेकडा नफा म्हणजे शेकडा लाभ, पूर्ण नफा म्हणजे 160 भागेला क्रय मूल्य किती घ्यायला सांगितलं? 640. 640 गुणेला 100 म्हणजेच 160 गुणेला 100 भागेला 640. 00 कटले, 16 1 16 एवढे 16 64 म्हणजे 100 भागेला 4 भाग जाते. 4 दुनी 8 4 पंच 20 म्हणजे शेकडा नफा किती टक्के आला? 25% आलेला आहे, 25%. बघा काय म्हटलेलं आहे? 8 9 5 6 3 1 87 वाय एक 9 अंकीय संख्या है जो 72 से विभाज्य है. वर्गमूळात 7 1 वजा 3 वाय का मान ज्ञात कीजिए. आता काय सांगितलेलं आहे? इथे एक्स आणि वाय आहे, 9 अंकी संख्या आहे जे 72 ने तिला भाग जाते. तर वर्गमूळात 7 1 वजा 3 वाय ची किंमत काढा. आता पहिली गोष्ट बघा, लिहून घेऊ संख्या आपण काय आहे? 89563 x 87 वाय हे कितीला भाग जाते? याला 72. मग आता 72चे जर अवयव काढले तर 8 9 72 किंवा 9 8 72, बरोबर आहे. मग आता सर इथं आपण 8ची कसोटी यूज करू. 8ची कसोटी, 8ची कसोटी काय म्हणते? ज्या संख्येचं एकक दशक शतक हे स्थान आहे, एकक दशक शतक स्थान या 3 नंबरला म्हणजे 8 7 वाय याला जर 8 ने भाग जात असेल, याला जर 8 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. मग आता आपल्याला माहिती आहे, आता इथपर्यंत आपण 87 ला भाग देऊ समजा 8 ने, तर काय होते? 8 1 8, 0 खाली घेतला 7, बरोबर आहे. तर मग इथं कुठला अंक ठेवला? पहिला 8 1 8 नाही जात, 8 2 16. हा, इथं जर आपण 2 ठेवली, इथं किती ठेवले? 2. तर काय होईल? 8 9 72 म्हणजे वायच्या ठिकाणी किती ठेवावं लागतील आपल्याला? 2. म्हणजेच वायची व्हॅल्यू भेटली आपल्याला, वायची व्हॅल्यू काय भेटली? 2, बरोबर आहे. तेव्हाच 8 न भाग जाईल. आता हे झाली 8ची कसोटी. आता 9ची बघा, 9ची कसोटी, 9ची कसोटी काय म्हणते? सर्व संख्येतील अंकांच्या बेरजेला. आता ही जो नंबर आहे लिहून घेऊ. 8 अधिक 9 अधिक 5 अधिक 6 अधिक 3 अधिक x अधिक 8 अधिक 7 वायची किंमत काढली आपण 2 भागेला 9. सर्व संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9 न भाग जात असेल तर त्या संख्येला 9 न भाग जाते. मग आता काय करू? यांची बेरीज बघा. 9 8 17, 17 5 22, 22 6 28, 28 3 28, 29 31, 31 8 39, 39 7 46, 46 2 48, 48 अधिक x भागेला 9. आता बघा, 9 1 9 9 2 18 9 9 9 5 45, 9 5 45, 9 6 54, 45च्या वर गेलं 54. मग आता 54 हे 48 वजा केले, 14तून 8 गेले 6 0 म्हणजे 1च्या ठिकाणी आपल्याला किती ठेवावं लागतील? 6. 48 आणि 6 किती होतील? 54.
54 9 भाग जाते म्हणजे x बरोबर काय भेटलं आपल्याला 6. बघा x बरोबर 6, y बरोबर 2. मग याच्यामध्ये टाकून देऊ आता. x बरोबर 6 आणि y बरोबर 2 सोडून. तर काय होईल 7 सकम 42, 3 दुनी 6. 42 मधून 6 गेले, किती राहिले 36 आणि 36चं वर्गमूळ किती येते 6. म्हणजे पर्याय क्रमांक बी. कुठला प्रश्न कसा विचारतील पेपरमध्ये काहीच सांगता येत नाही, म्हणून सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि मी ज्या पद्धतीनं शिकवतो त्या पद्धतीनं तुम्ही वही पेन घेऊन बसा, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षातील प्रॅक्टिस होईल. बघा काय म्हटलं, वह बड़ी से बड़ी संख्या ज्ञात कीजिए जिससे 398, 437, 5425 को विभाजित करने पर क्रमशः 7, 12 और 2 शेष बचता है. मोठ्यात मोठी म्हटल्यानंतर तुमचं लक्षात आलं पाहिजे आपल्याला मसावी काढायचा आहे, HCF काढायचा आहे. लहानात लहान म्हटल्यानंतर लसावी. इथं हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. मोठ्यात मोठी विचारलं तर लहानात लहान. मग आता दिलेल्या प्रश्नानुसार आता 398 हे भाग दिला तर किती बाकी उरतात 7 उरतात म्हणते, म्हणजे ही संख्या झाली 391. त्याच्यानंतर 437 भाग दिला तर किती उरतात 12. 7तून 2 गेले 5, 3तून 1 2, म्हणजे दुसरी संख्या झाली 425 समजा. आणि 5425ला किती बाकी उरतात 2, म्हणजे 5423. पण यांचा या 3 संख्यांचा आपल्याला काय करायचं आहे मसावी HCF, म्हणजे सर्वात मोठ्यात मोठी संख्या आता 391. 9 1 10 3 13 नाही 17 गुणेला 17 1 17, 17 दुनी 34, 5 0, 17 3 51, म्हणजे 17 गुणेला 23. दुसरी 425 5 न जाते देऊ 5 5 48, 5 5 25, परत 5 न जाते 5 1 5, 5 7 35. संपला विषय. त्याच्यानंतर 5423 सॉरी 5423, 17 गुणेला 5423, 17 17 1 17 3 51, 3 0, 17 1 17, 5 1 3, 7 7 7 7 63, 17 9 15 भाग 9 153. 17 गुणेला 319. बघा 319ला 17 भाग जाते कधी बघू आपण. 17 1 17, 8 9 10 11 4 1, 17 7 4 7 1 7 ठीक आहे, जाऊ द्या नंतर सर. आता इथं बघा सर्वात आपल्याला काय पाहिजे मसावी काढायचा HCF, म्हणजे सर्वात मोठ्यात मोठी संख्या त्याचा विभाज्य कोणचा आहे. तर आपल्याला तिन्ही याच्यामध्ये काय दिसते 17, कारण आपलं गणित इथं सॉल्व्ह झालं. जास्त डोक्याला ताण घ्यायची गरज नाही. म्हणजे याचं पर्याय क्रमांक काय ए. बघा काय म्हटलेलं आहे ए और बी के वेतन का अनुपात 6:7 है, म्हणजे 7:7 आहे. यदि बी के वेतन में 5.61% वृद्धि होती है, समजा बीच्या पगारामध्ये जर 5.5% वाढ होत असेल तो उसका कुल वेतन रुपये 1,47,700 हो जाता है. म्हणजे 1,47,700 होते. ए का वेतन रुपये में ज्ञात कीजिए. पहिले ए आणि बी
यांच्या पगाराचा रेशो जो आहे 7 आहे. बीच्या पगारामध्ये वाढ होते 5.59%. त्याचप्रमाणे त्याचं बीचं जे वेतन आहे, कुल वेतन म्हणजे संपूर्ण वेतन आहे 1,47,700 आहे. तर आपल्याला एचं वेतन काढायचं आहे. एचं वेतन आपल्याला काढायसाठी बीच्या वेतनावरून आपण काढू. काय करू, समजा ए व बी चे वेतन 6x व 7x रुपये आहे. ए चे 6x, बी चे 7x. मग आता दिलेल्या अटीनुसार आता अट काय म्हणते, आता बीच आपल्याला दिलेलं आहे 7x गुणेला 7x अधिक किती वृद्धी 5.1/2. आता बघा 5.1/2 म्हणजे कशी, 5 2 10 आणि 11, 11/2 म्हणजे 100. बघा कसं 7x गुणेला 11/2 गुणेला 1/100 बरोबर टोटल वेतन किती, 1,47,700. दिलेल्या अटीनुसार अट दिली किंवा 7x आपण बीचं वेतन घेतलं, त्याच्या वेतनामध्ये किती टक्के वाढ झाली, 5.1/2. मग एवढी वाढ आपण ऍड केली 11.2% म्हणजे 100, 1/100. आणि टोटल त्याचं वेतन किती, 1,47,700. आता बघा कसं सोडू, 7x अधिक हे काय, मग 7x गुणेला 11 गुणेला 1/100 गुणी 200 बरोबर 1,47,700. मग हे काय, 7x छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 आहे, अधिक 11 7 77x भागेला 200 बरोबर 1,47,700. यांचा तिरपा गुणाकार करून असावी. काय होईल, 200 गुणिला 7x अधिक 77x भागेला 200 1 200 बरोबर 1,47,700. तर मग हे काही 7 2 14 म्हणजे 1400x अधिक 77x भागेला 200. आता हे भागेले 200 आहे, तिकडे गेल्यानंतर आले गुणिले करू, गुणेला 200. मग हे किती झाले आता, 1477x बरोबर 1,47,700 गुणेला 200. हे x ला गुणेला आहे, तिकडे गेल्यानंतर भागेला म्हणजे बघा कसं होईल, x बरोबर 1,47,700 गुणेला 200 भागेला 1477. भाग जाते 1477 1 1477 म्हणजे इथं राहिले 100, इथं राहिले 200. किती शून्य आहे, 2 2 4, 1 2 3 4 1 2 म्हणजे एक्स काय आलं, 20,000 रुपये. एक्स आलं 20,000. पण आपल्याला कोणाचं विचारलं, कोणाचं वेतन, कोणाचा पगार पाहिजे आपल्याला, एचा. मग ए साठी काय घेतलं आपण, 6x. ए साठी 6x, 6 गुणेला 20,000. तर किती शून्य आहे, 4 शून्य देऊन टाका, 1 2 3 4 बेसक 12 म्हणजे किती, 1,20,000 रुपये. पर्याय क्रमांक बी. बघा रुपये 2,760, रुपये 2,760 की धनराशि को इस प्रकार 2 भागों में विभाजित कीजिए कि जब उन्हें 5% वार्षिक साधारण ब्याज की दर पर क्रमशः 2 और 4 वर्षों के लिए निवेशित किया जाता है तो उन पर प्राप्त होने वाले मिश्र धन बराबर होते हैं निवेश किए गए दूसरे भाग की राशि ज्ञात कीजिए. म्हणजे याचं असं म्हणणं आहे 2,760 रुपयाची जी रक्कम आहे ते अशा 2 भागामध्ये त्यांना विभाजित करा की त्यांचं 5% वार्षिक साधारण व्याज जे दर असेल त्या दरानं क्रमशः 2 आणि 4 वर्षासाठी
निवेशित किया जाता है, म्हणजे 5% निवेशित मध्ये गुंतवले जाते. तो उन पर प्राप्त होने वाले मिश्रधन बराबर आहे. त्याच्यावर प्राप्त होणारे मिश्रधन, मिश्रधन म्हणजे रास, बरोबर आहे. मूलधन म्हणजे मुद्दल आणि व्याज म्हणजे व्याज. हा एक फॉर्म्युला आहे. तर आपल्याला ते भाग माहित नाही, म्हणून आपण सपोज पहिला भाग ₹100 घेतला. पहिला भाग काय घेतला? ₹100. तो दुसरा भाग काय होईल? दुसरा भाग राशी किती आहे? 2760 वजा x झालं. तर यानं काय म्हटलं? उन पर प्राप्त होने वाले मिश्रधन बराबर आहे. मग यानं दिलेल्या अटीनुसार काय होतं आपलं? पहिला भाग घेतला x अधिक x गुणेला किती टक्के? 5%. टक्के म्हणजे 100. किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी, बरोबर. दुसरा भाग किती आहे? 2760 वजा x अधिक त्याच्यावरचं व्याज. हे झालं तुमचं मुद्दल. दुसऱ्या भागाचं इथं व्याज. हे झालं पहिल्या भागाचं मुद्दल, इथं झालं व्याज. हे झालं मिश्रधन म्हणजे रास. तर मग 2760 वजा x गुणेला 5% आणि वर्ष किती? 4. आता सॉल्व करायचं आहे, सोडवायचं आहे. बघा कसं होईल. x अधिक 5 दुनी 10, 10x भागिले 100. याच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 असतो. हे बघा 2760 वजा x अधिक 2760 वजा x 5×20 भागेला 100. मग आता हे सोडवलं होतं कसं होईल? 100 गुणिले x 100x, 10x एक 10x आणि 100 एक 100, बरोबर. आता बघा हे सोडवायला किचकट जाणार आहे, म्हणून मग आपण काय करू आता? 2760 वजा x याच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे काय? 1 आहे. अधिक यांचा गुणाकार 20 ने याला गुणायचा आहे. 2 शून्य आहे, सरळ 2 शून्य दिले. हे शून्य आणि हे शून्य. 1200 2 हात चलाय. बेसाठी 14 ने 15 5 हात चलाय. 2 4 ने 5. हे वजा 55200 आला. 55200 वजा 20x भागेला किती? 100. हे सोडवलं. 100x आणि 10x 110x भागेला 100. हे 0 0 कटलं म्हणजे इथं राहिलं 11x. एक स्टेप समोर. आता 100 न याले गुणलं. किती शून्य आहेत? 2 शून्य दिले. 1 2 आणि याच्यावरचं 3. 6 2 7 वजा 100x हे झालं. त्याच्यानंतर कशात चिन्ह आहे? अधिकचं. 55200 वजा 20x 100 एक 100. आता बघा इथं काय राहिलं? 11x भागिले 10, बरोबर. आता या दोघांची बेरीज करू आपण. शून्य शून्य 2 6 आणि 5 1101 चला 1 5 आणि 1 6 6 आणि 8 इथं 7 वजा वजा अधिक
चिन्ह वजाचं, वजा 120 एक्स भागिले 100. मग परत आता बघा काय होईल, 11x गुणिला 100 बरोबर 10. इथे बघा, इथे एक्स बघा 100 मग याला भागेला आहे इकडे गुणेला, म्हणजे 11x भागेला 10 गुणेला 100 बरोबर वजा 120 एक्स. 0 0 कटलं. हां, 11 10 आहे 10 दशे म्हणजे 110 एक्स बरोबर 7,81,200 वजा 120 एक्स. हे 120 एक्स इकडे आणले, वजाचे काय होतील अधिक 120 एक्स. 7,81,200. या दोघांची बेरीज केली तर किती येते, 0 3 230 एक्स 7,81,200 एक्सला गुणेला आहे तिकडे गेल्यानंतर भागेला. आता भाग देऊन पाहू आपण. भाग कुठं द्या, देऊन पाहू ना. 81,200 भागिले 230. हां, 42,6 3 4 ने गेलं तर जास्त जाते, 3,000 जाईल. 3 0 0 3 3 9 3 2 6 1 9 आणि इथे 2 बेचूक 8 4,000 जाईल. 0 4 3 बरं 2 हातचा 4 2 8 आणि 1 9 जास्त होते. 30 गुणिला 4 4 3 बरं 2 चालू 4 2 8 आणि 9 920. बघा कुठेतरी काहीतरी अडचण आली इथं, परत घेऊ आपण. एक्स अधिक 5 2 10 इथं काही नाही म्हणजे 1 आहे अधिक 5 2 10 एक्स भागिले 100 आहे बरोबर आहे. मग काय केलं 0 0 काढलं आपण इथंच. इकडे स्टेप बाय 2,760 वजा एक्स म्हणजे छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 आहे अधिक 2,760 वजा एक्स गुणेला 5 20 भागेला 100. मग इथे काठ मारू 20 1 20 20 5 100 अजून इथे काय एक्स भागेला 1 अधिक एक्स भागेला 10 बरोबर 2,760 वजा एक्स भागेला 1 अधिक 2,760 वजा एक्स भागेला 5. यांचा तिरपा गुणाकार करून 10 गुणिला एक्स 10 एक्स 1 गुणिला एक्स एक्स 10 1 10 बरोबर हे 5 गुणिला 5 गुणिला 2,760 वजा एक्स अधिक 2,760 वजा एक्स भागेला 5. 5 1 5 छेदाछेदाचा गुणाकार. इथं काय होईल 5 5 कॅन्सल.
बघा गणित थोडं किचकट आहे. इथं आलंच आपलं एक्सच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे एक आहे 5 2 10 11 एक्स भागीला 100 बरोबर. मग आता हे काय करू बघा 2760 वजा एक्स अधिक 2760 वजा एक्स गुणिले 20 भागीला 100. याच्यामध्ये काही नाही म्हणजे छेदामध्ये एक आहे. मग काय करू हे सोडून घेतलं तर या इथं 5 2 10 एक्स येते. यांचा तिरपा गुणाकार करून साईड करू. पहिले आता डावी साईड सोडू आपण. भारी चाललं 100 गुणिला एक्स स्टेप बाय स्टेप घेऊ अधिक 10 गुणिला एक्स भागिले 100. हे सोडलं तर काय ते 100 एक्स अधिक 10 एक्स भागीला 100. हे किती आलं 110 एक्स भागीला 100. 0 0 कटलं म्हणजे 11 एक्स भागीले 10 याने डावी बाजू. आता उजवी बाजू राईट हँड साईड घेऊ आपण. हां आता यांच्यामधून काय करू हे कॉमन घेऊ. हे जर कॉमन घेतलं तर काय येईल 2760 वजा एक्स कॉमन घेतलं तर याच्याऐवजी इथं राहील 1 अधिक इथं राहील फक्त 20 भागीला 100. मग आता सोडू 2760 वजा एक्स याच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे 100 एक 100 अधिक 20 एक 20 भागीला 100 एक 100. 2760 वजा एक्स गुणेला 120 भागीला 100. 0 0 कटले म्हणजे हे काय आलं आता उजवी बाजू आपली बघा 2760 वजा एक्स गुणेला 12 भागिले 10. आता मांडून घेऊ व्यवस्थित. आता उजवी बाजू झाली. आता डावी बाजू आपली काय आली होती बघा डावी बाजू 11 एक्स भागीला 10 11 एक्स भागीले 10. आता उजवी बाजू 2760 वजा एक्स गुणेला 12 भागीला 10. हे गुणेला आहे. इकडे आणल्यानंतर भागेला उलट गुणेला. अकरा एक्स भागीला 10 बघा इकडे आणले तर काय होतील 10 अंशात छेदात येतील 12 बरोबर 2760 वजा एक्स 10 10 कटले 11 एक्स भागीला 12 बरोबर 2760 वजा एक्स. बघा 12 भागीला तिकडे गेल्यानंतर गुणेला 11 एक्स बरोबर 2760 वजा एक्स गुणिले 12 11 एक्स बरोबर. आता काय करू 2760 गुणिला 12 वजा 12 गुणिला एक्स म्हणजे 12 एक्स. इथं 12 ना याला गुणलं वजा चिन्ह 12 एक्स. हे 12 एक्स डाव्या साईडला आणले. वजाचे काय होतील अधिक 11 एक्स अधिक 12 एक्स. इकडे 2760 गुणिला 12 या दोघांची बेरीज केली 23 एक्स बरोबर 2760 गुणिला 12. एक्सला हे गुणेला आहे तिकडे गेल्यानंतर भागेला 2760 गुणिला 12 भागीला 23. आता 23 न काय करू 2760ला भाग देऊन तो 760 23 23 एक 23 4 0 23 2 46 आणि 23 0 0 म्हणजे 120.
120 गुणिले 12, 12 शून्य शून्य 12 2 24 4 4 2 12 1 12 2 14. एक्स किती आलं आपलं? एक्स आलं 1440 रुपये. आणि विचारलं का आपल्याला गणितामध्ये निवेश केले गए दुसरे भाग की राशी, तर दुसऱ्या भागाची राशी काय घेतली आपण? 2760 वजा एक्स. दुसरा भाग काय घेतला होता? दुसरा भाग 2760 वजा एक्स. 2760 मधून एक्स किती आला आपला? 1440. 1440 0 2 3 1 म्हणजे 1320 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक हे. बघा याच्यामध्ये चुका होतच असतात, त्याच्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा हे आहे. आता पदन सोडायचे आहे. सर्वात आधी आपण शिकलो कंचे भाग उपयोग. पहिले भागाकार करून घेऊ. बघा 3 गुणिले 7 अधिक 5 वजा 3 दुनी 6 2चा भाग केला. बाकी वजा 9 अधिक 5 9 45 गुणिले 4 वजा 25. आता गुणाकार करून घेऊ. 3 7 21 अधिक 5 वजा 2 वजा 9 अधिक 9 36 वजा 45. आता अधिक अधिकची बेरीज. अधिक 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 6 5 11 11 ने 12 3 आणि 2 5. त्याच्यानंतर आता वजा वजाची बेरीज. 5 9 5 14 14 आणि 2 1606 चला 4 ने 5 11 56 7 त्रिक 21 9 चूक 36 6 7 5 57 5 7 5 12 2 62. बघा बेरीज 6 5 11 2 6 5 11 11 ने 12 2 हातचा 1 3 1 4 4 आणि 2 6 62 वजा 56. आता 12 6 गेले 6 राहिले म्हणजे पर्याय क्रमांक सी. बघा अणु किसी कार्य को करने में बिन्नी से 4 गुना कार्यकुशल है. वे एक साथ मिलकर किसी कार्य को 7 घंटे में पूरा करती है. अणु अकेली उसी कार्य को कितने घंटे में पूरा करेगी? आपल्याला माहित नाही. अणु जे आहे ते बिन्नीपेक्षा किती 4 पटीनं काम जास्त करते. त्यांनी सोबत काम केलं तर 7 घंट्यात काम पूर्ण होते दोघे मिळून. परंतु अणु जी आहे ती एकटी कार्य करण्यास तिला किती वेळ लागेल ते आपल्याला काढायचं आहे. समजा अणु x घंटे काम करते. अणुने बिन्नी समजा बिन्नी x घंटे काम करते. अणु काय होईल? बिन्नीपेक्षा 4 पट म्हणजे 4x काम करते. बरोबर आहे. मग एकूण काम काय होईल? एकूण काम म्हणजे कार्य यांची क्षमता x अधिक 4x म्हणजे x झालं बिन्नीचं 4x झाला अणुचा काम करण्याचं. आणि हे काम कार्य याने एवढं केलं. बरोबर आहे. एकूण काम कार्य करायचं आहे तर x अधिक 4x यांची क्षमता झाली काम करण्याची. आणि एवढं काम करण्यासाठी त्यांना किती वेळ लागला? 7 घंटे लागले. 4x अधिक 1x इथं काही नाही म्हणजे 1 असते म्हणजे 5x गुणिले 7 बरोबर 35x. एवढं काम झालं त्याचं. मग आपल्याला टोटल काम किती झालं? एकूण काम 35x. मग काढायचं कोणाचं आहे? फक्त आपल्याला अणूचं. कोणाचं काढायचं आहे? अणूचं.
एकूण काम झालं 35x. त्याच्यापैकी अनु काय काम करते 4x. x कॅन्सल, म्हणजेच काय 35/4 म्हणजे पर्याय क्रमांक सी. बघा नंतरचा क्वेश्चन. एक समबाहु त्रिभुज का परिमाप 36√3 सेंटीमीटर है तो उसकी ऊंचाई ज्ञात कीजिए. बघा समबाहु त्रिभुज म्हणजे समभुज त्रिकोण ज्याच्या तिन्ही बाजू सारख्या मापाच्या असतात. तिन्ही बाजू कशाच्या असतात सारख्या मापाच्या. परिमाप म्हणजे त्याची परिमिती दिलेली आहे 36√3 सेंटीमीटर. तो उसकी ऊंचाई ज्ञात कीजिए म्हणजे याची उंची, याची हाईट त्रिकोणाची आपल्याला काढायची आहे. तर याची हाईट काढायची आहे. त्याचा फॉर्म्युला आहे समभुज त्रिकोणाची उंची बरोबर √3/2 गुणिला ए. ए म्हणजे बाजू. ए म्हणजे बाजू. जसं त्रिकोणाच्या 3 बाजू आहे, आपण तिन्ही बाजू येणं दर्शवू. येणं कारण काय समभुज त्रिकोण आहे म्हणजे कुठली बाजू त्याची सारखी आहे. मग याच्यासाठी आपल्याला बाजू माहीत पाहिजे. आपल्याकडे बाजू नाही आहे तर बाजू कशावरून काढू शकतो या परिमितीवरून. बघा समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर सर्व बाजूंची बेरीज. त्रिकोणाला किती बाजू असतात 3 म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज. परिमिती दिलेली आहे 36√3 बाजू ए अधिक ए अधिक ए. 36√3 ए अधिक ए 3a. याला 3 गुणिला इकडे आणल्यानंतर भागेला 36√3/3 बरोबर आहे. भाग जाते 3 1 3 3 2 6 म्हणजे ए आहे किती आलं 12√3. ए किती आलं 12√3. मग आता आपल्याला उंची काढायची आहे. मग फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यामध्ये टाकून देऊ. √3/2 गुणिला काय 12√3. 12√3. बघा काय होईल आता 12 गुणिला √3 गुणिला √3 भागेला 2. 1 2 बेसक 12. 6 गुणिला √3 गुणिला √3 √3चा वर्ग. वर्ग वर्गमूळ कॅन्सल. 6 गुणिला 3 बरोबर किती 18 सेंटीमीटर. तर त्या समभुज त्रिकोणाची उंची किती आली 18 सेंटीमीटर आली. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा क्या म्हटलेला है यदि दो संख्याओं का औसत 13 है और उनके गुणनफल का वर्गमूल 12 है तो संख्याओं के बीच का अंतर ज्ञात कीजिए. दोन संख्याचा औसत 13 आहे. तर बघा पहिल्या अटीनुसार संख्या त्या माहित नाही. समजा पहिली संख्या x व दुसरी संख्या y. बरोबर आहे. एक x दुसरी y. तर मग पहिल्या अट काय म्हणते पहिल्या अटीनुसार पहिली अट काय म्हणते यदि दो संख्याओं का औसत 13 है. दोन संख्याचा ॲव्हरेज x अधिक y भागेला किती आहेत त्या संख्या 2 बरोबर त्याचा ॲव्हरेज किती आहे 13. मग हे आपण सॉल्व केलं. हे 2 गुणे भागेला आहे तिकडे गेल्यानंतर 13 गुणेला म्हणजे x अधिक y बरोबर 13 गुणेला 2 म्हणजे जे काय होईल x अधिक y बरोबर 26 झालं. त्यानंतर दुसरी अट सेकंड कंडिशन काय म्हणते और उनके गुणनफल का वर्गमूल 12 आहे. म्हणजे त्यांच्या गुणाकाराचं वर्गमूळ हे 12 आहे त्या संख्येचं. तर मग आता त्या संख्या काय x आणि y यांचा गुणाकार त्याचं वर्गमूळ हे किती आहे 12. वर्गमूळ काढलं तर इकडची संख्या कशामध्ये जात असते वर्गमूळ काढायचं असले वर्ग. बरोबर आहे. म्हणजेच एक्स वाय 12चा वर्ग किती 144 झालं. इथपर्यंत झालं.
आता काय करू आपण बघा. आता आपलं जे इक्वेशन नंबर 1 आहे, समीकरण नंबर 1 आहे, त्याच्या दोन्ही बाजूचं काय करू, बाजूंचा वर्ग करू. समीकरण नंबर 1 काय आपलं, x अधिक y बरोबर 26. दोन्ही बाजूचा वर्ग केला, x अधिक y याचा वर्ग बरोबर 26 चा वर्ग. इथं फॉर्म्युला a अधिक b चा वर्ग, a वर्ग म्हणजे 1 चा वर्ग अधिक 2ab म्हणजे 2ab 2xy अधिक b चा वर्ग म्हणजे y चा वर्ग बरोबर. आता 26 चा वर्ग, 26 गुणिले 26, 6 6 36, 6 3 7 12 3 15, हे सगळं 2 8 1 2 4 1 5 6 7 6 676. बघा मग आता काय करू, 1 चा वर्ग अधिक 2 गुणेला विधान नंबर 2 मध्ये x गुणेला y ची किंमत किती आहे, 144. मग इथे 144 टाकली अधिक y चा वर्ग बरोबर इथं किती 676 झालं. यांचा गुणाकार करू, 1 चा वर्ग अधिक 2 चू 8 2 चू 8 2 1 2 अधिक y चा वर्ग बरोबर 676. हे 288 उजव्या साईडला गेले, अधिकचे काय झाले वजा 676 वजा 288. मग यांची वजा बाकी 16तून 8 गेले 8, 17तून 9 गेले 8, 10 11 12 13 14 15 16 17 8 आणि 7तून 3 गेले 3, 388. हे काय आलं, 1 चा वर्ग अधिक y चा वर्ग आला आपला 388. मग आता काय करू, याच्यामधून दोन्ही बाजूतून वजा 2xy, दोन्ही बाजूतून मायनस 2xy. इथं काय होईल, 1 चा वर्ग अधिक y चा वर्ग वजा 2xy, इकडे 388 वजा 2xy. मग हेच व्यवस्थित लिहिलं तर काय होईल, 1 चा वर्ग वजा 2xy अधिक y चा वर्ग, इकडे 388 वजा 2 गुणेला xy ची किंमत आपण काढलेली आहे किती 144. मग हेच जर सॉल्व केलं आपण ते कोणा फॉर्म्युल्यामध्ये x मायनस y चा स्क्वेअर, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर बरोबर 388 वजा 4 दुनी 8 4 दुनी 8 2 1 2 यांची वजा बाकी 0 0 100, x वजा y त्याचा वर्ग, वर्ग काढला तिकडची संख्या वर्गमूळात म्हणजे x वजा y बरोबर 100. आणि 100चं वर्गमूळ काय ती येणार आहे आपलं 10. म्हणजे x वजा y बरोबर काय आलं आपलं, बघा x वजा y काय आलेलं आहे 10. आणि आपल्याला गणितामध्ये काय विचारलं आहे की त्याच संख्याओं के बीच का अंतर ज्ञात कीजिए. मग त्या संख्या आपण x आणि y त्याच्यामधलं जे अंतर आहे ते अंतर किती आलं आपलं 10, म्हणजे पर्याय क्रमांक बी. बघा काही एक्झाम्पल अशा पद्धतीचे राहणारच आहे कठीण. बघा काय म्हटलं, 10 प्रेक्षणों का औसत 46 है. बाद में ये ज्ञात हुआ एक प्रेक्षण को 142 के स्थान पर गलती से 42 पढ़ा गया था, सही औसत ज्ञात करें. जेव्हा 10 प्रेक्षण आहे त्यांची जो ॲव्हरेज आहे तो 46 आहे. नंतर कळलं की त्याच्यामधलं जे एक प्रेक्षण होतं 142व्या ठिकाणच्या ऐवजी त्याला 42च लिहिलं गेलं, तर त्याचा योग्य तो ॲव्हरेज आपल्याला काढायची आहे. तर मग पहिले 10 प्रेक्षणों का औसत किती आहे 46, म्हणजे 10 गुणिला 46 बरोबर किती झाले 460. त्याच्यानंतर आता अंतर कितीचं पडलं बघा, 142च्या ठिकाणी 42 वाढलं गेलं. मग 0 0 म्हणजे फरक कितीचा आला 100चा.
मग 100 याच्यामध्ये काय करावं लागतील आपल्याला ॲड करावं लागतील. म्हणजे 460 अधिक 100 आणि टोटल फ्रॅक्शन किती आहेत आपले 10. यांची बेरीज केली तर किती येते 560 भागीला 10. 0 0 कटले म्हणजे त्याचं योग्य ॲव्हरेज किती आहे 56. पर्याय क्रमांक ए 56. बघा एक टेलीविजन रुपये 14,500 में उपलब्ध था. दिवाली के सेल के दौरान उसकी कीमत घटकर रुपये 11,890 हो गई. छूट प्रतिशत 73 आहे. बघा आता इथं काय म्हटलेलं आहे एक टीव्हीची किंमत टेलिव्हिजनची किंमत किती होती 14,500 रुपये. मग सूट म्हणजे बा सूट दिली. सूट दिल्यानंतर त्याची किंमत किती 11,890. मग आता सूट किती भेटली बा पहिली किती होती 14,500. त्यानंतर किंमत झाली 11,890. मग यांची वजाबाकी करू आपण. 0 10 तून 9 गेली 1 15 तून 9 गेले 10 11 12 13 14 15 6 4 तून 2 गेले 2 म्हणजे सूट किती भेटली 2,610. मग आता टक्क्यामध्ये काढायची सूट आपल्याला पर्सेंटेजमध्ये. सूट बरोबर किंमत किती होती टेलिव्हिजनची 14,500. त्याच्यापैकी सूट किती आली 2,610. मग 100ला किती हे 2 शून्य हे 2 शून्य गेले देवाघरी. राहिले काय 2,610 भागेला 145. 5 भाग जाते देऊ 5 5 25 5 2 10 5 2 10 5 2 10 5 9 45. 522 ले 29 भाग देऊ. 29 दोन्ही 1,800 आहे. 2 4 आहे 5 29 29 12 तून 9 10 11 12 3 5 तून 3 गेले 2 खाली घेतले 2 9 55 59 54 63 9 8 72 29 8 72 2 4 7 8 2 16 17 18 19 22 23 म्हणजे भागीला 8चा किती टक्के सूट 18% सूट भेटली आपल्याला. पर्याय क्रमांक सी. बघा काय म्हटलेलं आहे एक दुकानदार एक वस्तु को 20% लाभ पर बेचता है. यदि उसने उसे उसके मूल क्रय मूल्य से 20% कम मूल्य पर खरीदा होता और इसे रुपये 10 कम मूल्य पर बेचता तो उसे 25% लाभ होता. वस्तू का क्रय मूल्य ज्ञात कीजिए. बघा क्रय मूल्य म्हणजे खरेदी किंमत. समजा वस्तूची क्रय मूल्य म्हणजे खरेदी किंमत 100x किंमत किती घेऊ समजा ती 100 रुपयाची वस्तू आहे त्याची किंमत वस्तूची आहे. मग पहिले काय म्हणते एका दुकानदारानं काय केलं 20% लाभ घेऊन ती वस्तू विकली. 20% लाभ खरेदी किमतीवर 20% लाभ घेऊन ती वस्तू आपण विकली. मग आता आपल्याला त्याची किंमत आहे 100x. आता 20% लाभ 100वर 20% म्हणजे 20 रुपये आणि 100 आणि 20 म्हणजे ते किती झाले 120% म्हणजे 100 झालं. 100 कटले किती आले 120x. त्याच्यानंतर काय म्हणते इसके मूल क्रय मूल्य से 20% कम मूल्य पर खरीदा. आता 20% कम मूल्य पर खरीदा हे विकायचं आता हे खरेदायचं. 100x पुण्याला 20% कमी 100तून 20 गेले किती राहिले 80.
रुपयाची वस्तू 80 रुपयाला पडली, 20% कमी. भागायला 100 100 आले किती 80x. त्याच्यानंतर काय म्हटले, और इसे ₹10 कमवले तो उसे 25% लाभ होता. त्या वस्तूमध्ये ते जर विकली तर म्हणते किती टक्के परत लाभ होईल म्हणते, खरेदी किमतीवर लाभ किती होत आहे 25%. मग आता 25% म्हटल्यानंतर 100x पुण्याला 25, 100 अधिक 25 म्हणजे 125 भागीला 100, 100 100 गेले याला 125x. ते 25% कशावरती सांगितलं बघा, कम मूल्य पर खरीदा होता और इसे ₹10 कम मूल्य पर बेचता तो उसे 25% लाभ होता. हे 25% सांगितलं आपल्याला याच्यावरती म्हणजे 80x वरती 0 0 कटले, बरोबर आहे. 8 पंचे 40 0 40 4 8 2 16 4 20 0 40 2 8 1 8 2 10 भागीला 10 0 0 कटलं म्हणजे किती आले 100x, बरोबर आहे. मग आता दिलेल्या प्रश्नानुसार मग किती 20% लाभ 120x वजा इकडे 25% जर खरेदी किमतीचा लाभ मिळाला तर किती 100x. आणि बरोबर काय सांगितलेलं आहे, कम मूल्य पर खरीदा होता और इसे ₹10 कम मूल्य पर बेचता म्हणजे याच्यापेक्षा 10 रुपये कम मूल्य पर बेचो म्हणजे 120 मधून 100 गेले राहिले काय 20x बरोबर 10. एक्सला 20 गुणेला आहे, तिकडे गेल्यानंतर पाहिलेला 0 0 कटले म्हणजे x बरोबर काय आलं 1/2. x बरोबर काय आलं 1/2. आणि आपण वस्तूची खरेदी किंमत क्रय मूल्य काय घेतलेली आहे 100x म्हणजे 100 गुणेला 1च्या ठिकाणी 1/2 म्हणजे 100 1 100 भागीला 2 बेपंचे 0 सॉरी बेपंचे 10 बेशून्य 0 म्हणजे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक बी आहे 50 रुपये. इथं आपलं संपलं. उद्या आता NTPCचं राहणार.